आमच्या मागे अजून शकता इतकं होतं कल्पना आता येऊ राहिली का नंदू भाऊंचा म्हणजे ते नगरसेवक आज झाले, पण प्रशासनातली अधिक माहिती असणार आपल्या भागातला एकदम तज्ञ माणूस आहे नंदू भाऊ. मला एक आमच्या ज्येष्ठांना विनंती आहे की त्यांनी फक्त मला मार्गदर्शन न व्यक्त डायरेक्ट सूचना करायची आणि भाऊ हे काम झालंच पाहिजे असं हक्काने सांगायचं आणि त्यांच्या शब्दाला मी केव्हाही बांधेल राहील. त्यांनी फक्त मला विनंती करू नका एवढी मी त्यांना या निमित्ताने सांगतो की 2 नंबर प्रभागात जी एकजूट सगळ्यांनी दाखवली ती एक आदर्श एकजूट आपल्या गावासाठी ठरली आणि एवढी एकजूट कुठल्याही वार्डात बघायला भेटली नाही. त्याबद्दल शिर्डी नगर परिषद निवडणूक 2025 अतिशय चुरशीची झाली. त्यात प्रामुख्याने प्रभाग क्रमांक 2 मध्ये प्रतिष्ठेच्या झालेल्या निवडणुकीत माजी उपनगराध्यक्ष सुजित गोंदकर यांना पराभूत करत विजयी झालेल्या सतीश गोंदकर यांचा ठिकठिकाणी सत्कार होत असून शाल आणि पुष्पगुच्छ यांचा अक्षरशः ढीग साचला असून आज प्रभाग क्रमांक 2 मधील गायकेवस्ती साई पंढरीनगर पिंपळवाडी रोडच्या नागरिकांच्या वतीने सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपस्थितांनी आपल्या भावना व्यक्त करत इतर भागांच्या तुलनेत 2 नंबर प्रभागाचा विकास खुंटला असल्याची भावना व्यक्त करत विविध समस्या मांडल्या असता नगरसेवक सतीश गोंदकर यांनी देखील तात्काळ त्यांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे देत मुख्य समस्या असलेल्या पिंपळवाडी रस्त्याबाबत मुख्याधिकारी दिघे यांच्याशी चर्चा झाली असून लवकरच रस्त्याचं काम सुरू होणार असल्याची शाश्वती दिली आहे. यावेळी गायकेवस्ती साई पंढरीनगर पिंपळवाडी रोडच्या नागरिकांच्या वतीने नंदूभाऊंचे फटाक्यांच्या आतिषबाजी स्वागत करत शाल व पुष्पगुच्छ देत सत्कार करण्यात आलाय. सगळ्यांनीच अभिनंदन केलं. मी शुभेच्छा देऊ इच्छितो की आपली साईबाबाची नगरी आहे, त्या साईबाबाच्या नगरीमध्ये शक्यतो मागासलेला भाग जर म्हटला तर तो पिंपळवाडी रोड आहे आणि तो पिंपळवाडीचा विकास करण्यासाठी जसं नांदगडी रोड पाहिला तर 4 पट झाले आणि तो डांबरी नसून सिमेंट कॉन्क्रीटचे रोड झाले. जागोजागी पाखरं बसायची पाखरं त्याला काय म्हणतात पाखरं आले, जागोजागी बसण्याचे वयोवृद्ध लोकांना सुविधा झाल्या. आम्ही ते शिंदेवस्त्र बसलो, आमचे ज्येष्ठ नागरिक आमच्याकडे कोण पाहत नाही पण आम्ही बसलो काय हरकत नाही. पण असे जागोजागी थांबे तयार करायचे, तिथं ज्येष्ठ नागरिकांना बसता येईल असं सुविधा करायच्या आणि आपल्या भागाचा कसा विकास होईल. मूळ म्हणजे आपलं नाक दाबलेलं आहे, आपला विकासच त्याच्यामुळं थांबलेला आहे. गावच्या 3ही साईड पूर्ण झाले, मोठमोठे रस्ते झाले, मोठमोठ्या वसाहती झाल्या. पिंपळवाडी रोडला काय अडचण आहे का होत नाही, तर याचं कारण अनेक असतील. आपलं माझं ते क्षेत्र नाही कारण मी माणूस त्या क्षेत्रातला नाही आहे. पण नंदू भाऊला मी अशी आपल्या सर्वांतर्फे विनंती करीन की बाबा ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा करा आणि दुसरं काहीच नाही. आपल्याला महत्त्वाचं आपण जिथं आपलं गळ दाबलेलं आहे तो म्हणजे ते नाके, त्याच्या संदर्भामध्ये नंदू भाऊला तुम्ही आम्ही सर्वांना आपण साथ देऊ आणि तो विषय चांगल्या आमदार साहेबांच्याकडून तो मार्गी लागू अशी मी त्यांना विनंती करतो. की 2026 मध्ये कुंभमेळा येतोय आणि कुंभमेळा आल्यानंतर शिर्डीमध्ये त्या कुंभमेळ्याचे प्रतिसाद उमटतो आणि त्या अनुषंगाने आपल्या शिर्डी गावाला काही निधी मिळतो असं मागे एकदा पाहिलं. मागच्या कुंभमेळ्याच्या टायमाला बी भरपूर निधी आला आणि त्याच्यासाठी आपण गावाच्या 4ही कोपऱ्याला हे केले होते, काय पार्किंग केल्या होत्या. अनेक पैसा तो त्याच्यासाठी उपयोगाला आणला, पण आपल्या पिंपळवाडी रोडसाठी काही आला नाही बरं का. या वेळेला त्या संधीचा फायदा घेऊन, कुंभमेळ्याच्या संधीचा फायदा घेऊन आपल्याकडे काय वळवतील या दृष्टीने आपण प्रयत्न केले पाहिजे असं मला वाटतं. आपला प्रभाग हाच आपला परिवार आहे, सगळे आपलेच लोक आहे आणि आपल्याच लोकात काय भाषण करण्याची तशी आवश्यकता नाही आहे. जे आमचे मित्र रवी भाऊंनी आता जे विचार मांडले ते तुम्हाला रवी भाऊ सगळ्यांना एक सांगतो मी नंदू भाऊच्या वतीनं का नंदू भाऊंचा म्हणजे ते नगरसेवक आज झाले, पण प्रशासनातली अधिक माहिती असणार आपल्या भागातला एकदम तज्ञ माणूस आहे नंदू भाऊ. प्रशासन म्हणजे
गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. त्याच्यातली माहिती तर आहेच. आणि मला वाटतं आत्ताच त्यांचं नशीब इतकं चांगलं आहे का ते म्हणजे नगरसेवक झाल्या रस्त्यांचे कामं चालवले. आता आमचं 4 रस्त्याचं काम चालू आहे. मला वाटतं मग एक श्याम आला होता माझ्याकडे, तर सिटी सर्वेचं काम आता रवी भाऊनं जो उल्लेख केला त्यांनी ग्रीनचं येलो झोन झालं पाहिजे, तर ते झाल्याच जमाय. आता याला श्याम भाऊ साक्षीला आहे. आम्ही ती माहिती पण घेतली ना. आता ते माणसं नंदूभाऊच्या ऑफिसमध्ये बसलेले, तर थोडा वेळ आम्हाला त्याच्यामुळं सिटी सर्वेचा आपला तो सर्वे चालू झालेला आहे. पूर्ण आपल्या शिर्डी शहराची शिव त्याच्यात घेतलेली आहे. तर तो प्रश्न नंदूभाऊच्या काळात मार्गी लागण्यात जमा आहे. आता दुसरं जे आपल्या अडचणी आहे त्या आपल्याला त्याच्यासाठीच आपण नंदूभाऊला निवडून दिलेला आहे. आणि कोणी म्हणजे त्यांच्याकडे असं काही नाही का राजू गोंदकर मार्फतच गेलं पाहिजे. कोणी जाऊन भेटू शकतं त्यांना, किंवा फोन केला तरी चालेल. कोणा सगळ्यांच्या आडी अडचणी ते सोडवतील अशी मी तुम्हाला ग्वाही देतो. थांबतो. आणि तो आता आम्हाला मिळालेला आहे. तुमचे जे विजयामध्ये इथं जे बसणारे उभे जे आहे, उभे बसणारे सगळ्यांचा सिंहाचा वाटा आहे. आता तुम्ही म्हणूनच दाखवता का तुम्हीच नगरसेवक आहे. परंतु तसं नाही, तुम्ही नगरसेवक आहे. आम्ही तुम्हाला फक्त सोबतीला हे आमचे जेवढे काय प्रश्न म्हणता नाही येणार, पण जे काय आपल्या विकासाच्या जे हे गती आहे ती या भागात वाढली पाहिजे. आपल्या शिर्डीमध्ये काय झालंय, नेते खूप झाले आणि आपल्या इकडचा प्रभाग जो आहे तो स्टँडर्ड समजला जातो. स्टँडर्ड आहे लोक, पण जी विकासाला जी गती पाहिजे या भागामध्ये ज्या गोष्टी होणं गरजेचं आहे, त्यासाठी काय झालं, आपल्या इकडचे जे नेते इथले प्रॉपर्टी तिकडे घ्यायच्या. त्याच्यामुळं काय होतं, त्यांना इकडे जास्त प्रेम होत नाही. तर तुम्ही आता या प्रभागातले आहे आणि सगळ्यांना तुमच्याकडून आशा आहे का तुम्ही ते त्यांचं जे आमचं जे म्हणणं आहे ते 100% ऐकायचं. पुन्हा एकदा आपलं खूप खूप अभिनंदन. तसं आज आपल्या पूर्ण प्रभागाच्या वतीनं आपण उमेदवार म्हणून नंदूभाऊ यांना उमेदवारी दिली होती. भाऊंचा प्रचार केला आणि भाऊला मोठ्या मताधिक्याने निवडून आणलं. आज तसं पाहिलं तर हा विजय खरा सगळ्या प्रभागाचा आहे. एकट्या नंदूभाऊचा नसून हा सगळ्या इथल्या प्रभागातल्या मतदाराचा आहे. आणि हा विजय तसा पाहिला खऱ्या अर्थाने तर आपल्या राज्याचे जलसंपदा मंत्री आणि आपले माजी खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील मतदारांच्या वतीने त्यांच्याकडे अर्पण केलेला आहे हा विजय. तसा खरा पाहिला तर आज मी नंदूभाऊंना एवढंच सांगणार का नंदूभाऊ तुम्ही नव्हते उभे, खरं पाहिलं तर प्रत्येक मतदारातला मतदार उभा होता. आणि तो मतदार असा उभा होता की स्वतःहून मीच उभा ह्याप्रमाणे काम चालू होतं त्याचं. आणि त्याच मतदाराने आज आपल्या नंदूभाऊला मोठ्या संख्येने विजय केलेला आहे. तर नंदूभाऊला मी एवढंच सांगन का नंदूभाऊ मी तुमचा लहान भाऊ आहे, मोठा नाही, सांगणे इतपत एवढं नाही, पण आपल्या प्रभागाचा विकास हा इथल्या प्रत्येक शब्दातून निघलेला आहे. आडे अडचणी काय असेल त्या यांच्या शब्दातून निघलेल्या आहेत त्या पूर्ण व्हाव्यात अशी सगळ्यांची इच्छा आहे. आणि नंदूभाऊला पूर्णपणे आपण पुढच्या भविष्यासाठी कारकिर्दीसाठी आपण त्यांना शुभेच्छा देतो. याच्यात सर्वात महत्वाचा म्हणजे पिंपळवाडी रस्ता, साई पांढरे नगर आणि गायके पाटील वस्ती यांचा खारीचा वाटा नसून सिंहाचा वाटा या विजयामध्ये, त्यासाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवा. तर हा विजय आपण साईबाबा आणि मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना अर्पण करतो आणि नंदूभाऊंना शुभेच्छा देतो. आपण इथे आता नंदूभाऊंच्या जे त्यांनी घवघवीत यश मिळवलेलं आहे निवडणुकीमध्ये त्यासाठी इथे जमलेलो आहोत. सर्वात प्रथम नंदूभाऊंचा अभिनंदन. आपल्या सर्व गायके वस्ती परिवारातर्फे आपलं अभिनंदन. आता सरांनी सुरू केलं त्याप्रमाणे की आपला पिंपळवाडी रस्ता आणि हा प्रभाग पुन्हा रिपीट करण्यात मजा नाही, पण हे विकासाचे मुद्दे आपला प्रभाग कायम सावलीत राहिलेला आहे. इथे विकास तुम्ही पाहता त्या भागात जो विकास आहे तिन्ही बाजूला हो तिन्ही आपल्या इथे नाही ओपन स्पेस आहे, कुठे नाही अशी फिरण्याची जागा आहे वगैरे, ते झाली पाहिजे भाऊ. आम्ही तुम्हाला हक्काने सांगणार आता यापुढे येणार आणि तुम्हाला सांगणार. आणि खूप आनंद झाला भाऊ. आम्ही पूर्ण म्हणजे पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत प्रयत्न केला तुम्हाला आणण्यासाठी. आता आमचं काम संपलंय आणि आता तुमचं सुरू झालेलं आहे. नंदूचा सत्कार म्हणजे आज घरच्याच माणसाचा सत्कार केल्यासारखे
गेले 2 महिन्यापासून प्रत्येक जण त्याच्या परीने तो कष्ट घेतोय. काही समोर आले बोलायला, काही मागून हे केले. प्रत्येकाला आता वेगवेगळ्या पद्धतीने सगळ्यांनी मदत केली. जे बोलणारे चेहरे यांनीच पूर्ण प्रयत्न केले. त्यापेक्षा मागं मोठा प्रवाह आहे का त्यांनी फार मदत केली. म्हणजे सकाळी पार उठल्यापासून घरचे म्हणायचे घरचा माणूस आहे का आपला कोण उपाय नाही की एवढा प्रयत्न करता. अशा पद्धतीने सगळ्यांनी प्रयत्न केले. आता नंदू भाऊंना आता वाटतरी शुभेच्छा सर्व परिवाराकडून. प्रथमतः मी आपल्या प्रभागाचे एक भाग म्हणून नाही, पण आपला पूर्ण प्रभाग हा आपला परिवार आहे आणि या सगळ्या सदस्यांचे मी खूप खूप आभार व्यक्त करतो की त्यांनी माझ्यासाठी हा एवढा मोठा सोहळा इथं ठेवला आणि सत्कार समारंभ ठेवला. आणि मी निश्चित याप्रमाणे तुमच्या ज्या शुभेच्छा मला मिळालेल्या आहे, नक्कीच मी आणखीन जास्त पटीने मी याच्यात लक्ष देऊन काम करेल. तसेच आपल्या प्रभागात जसे आपले ज्येष्ठ म्हटले की आपल्या ज्या समस्या आहेत, तर मला एक आमच्या ज्येष्ठांना विनंती आहे की त्यांनी फक्त मला मार्गदर्शन न व्यक्त डायरेक्ट सूचना करायची आणि भाऊ हे काम झालंच पाहिजे असं हक्काने सांगायचं. आणि त्यांच्या शब्दाला मी केव्हाही बांधील राहील. त्यांनी फक्त मला विनंती करू नका एवढी मी त्यांना या निमित्ताने सांगतो. आणि दुसरी गोष्ट, हा जो पिंपळवाडी रोडचा विषय, आता 2 दिवसापूर्वीच माझं CO साहेबांशी बोलणं झालं की आता टेंडरिंग त्याचं झालेलं आहे आणि साधारण एक 15 दिवसात नाही तर ते एक महिन्याच्या आतमध्ये याचं काम पण चालू होणार आहे. आपल्या पिंपळवाडी रस्त्याचं जे कॉन्क्रीटीकरण आहे आपल्या साईजपासून तर ते HP गॅसपर्यंत. आणि दुसरी गोष्ट आहे की आपला चारीचा जो रोड आहे की तो त्यांचं म्हणणं असं आहे की त्याला जर तुम्ही आम्हाला परवानगी दिली नळ्या टाकायला तर तो पण एक 30 ते 35 फुटाचा रोड आम्ही करून देतो, तुम्ही सगळ्यांची जर तयारी असेल तर. तो पण आपण सर्वांचे एकदा सगळ्यांशी विचार विनिमय करून तो पण निर्णय आपण मार्गी लावू. बऱ्याच जणांचा काही तर पर्कोलेशनचा प्रॉब्लेम आहे, काहींचे समजा रस्त्याचा जायचा प्रॉब्लेम आहे, तो पण आपण मार्गी लावू. आणि किरकोळ गोष्टी आपल्या प्रभागात तशा किरकोळ गोष्टी. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज या शिर्डी नगरपालिकेच्या निवडणुकीत प्रामुख्याची गोष्ट ही घडली की 2 नंबर प्रभागात जी एकजूट सगळ्यांनी दाखवली ती एक आदर्श एकजूट आपल्या गावासाठी ठरली. आणि एवढी एकजूट कुठल्याही वार्डात बघायला भेटली नाही. त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो. आणि मी आजही पण तेच सांगणार आहे आणि उद्या पण तेच सांगणार आहे. माझं फक्त नाव आहे नगरसेवक म्हणून, पण इथला प्रत्येक मतदार हा नगरसेवक आहे. आणि कोणी निसंकोचपणे कोणाचीही काही अडचण असल्यास संपर्क केल्यास मला काहीच त्याचा म्हणजे वाटणार नाही. त्याच्यात मग काही आमचे समर्थक असतील दुसरे, त्यांचा सुद्धा आपण निगेटिव्ह कधीच विचार करणार नाही. कोणी आला तो आपला म्हणून आपण पुढं काम करत राहू आणि तुमच्या आशीर्वाद आणि शुभेच्छा सदैव आमच्यासोबत राहावे अशी एकजूट आपण नेहमी ठेवू. हेच तुम्हाला या निमित्तानं सांगून थांबतो. नमस्कार. श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे. आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क. येथे आहे श्री साई कृपेची आणि आनंदाची आत्मानुभूती. 5 एकरमध्ये 100% लीगल सर्व सोयींनी युक्त रहिवासी प्लॉट्स, रस्ते, स्ट्रीट लाईट्स, श्री महादेवाचं मंदिर, निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर, सगळं काही तयार. अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित 12 मीटर आणि 15 मीटर DP रोड लगत विकसित प्लॉट्स. आणि हो, आपले श्री साई मंदिर, शाळा, मार्केट सर्व काही फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर. सुरक्षित गुंतवणूक, तज्ज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स. सुरक्षित, शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोड लगत शिरेलू हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर. साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं, विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण. आजच बुकिंग करा. मर्यादित प्लॉट्स उपलब्ध. कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती. आता साईंच्या नगरीत साकारणार अगदी अल्प दरात तुमचे स्वप्नपूर्तीचे घर. साई प्रसाद नगर 100% लीगल प्लॉट. विश्वासार्ह गुंतवणूक
साई समाधी मंदिरापासून फक्त 5 मिनिटे अंतरावर. प्रशस्त रस्ते, स्ट्रीट लाईट्स, बस स्टॉप, शाळा, बाजार आणि बँक सर्व काही जवळ. तर त्वरा करा, थोडेच प्लॉट शिल्लक. तुमच्या कुटुंबासाठी सुरक्षित गुंतवणुकीची सुवर्ण संधी. एक वेळ नक्की भेट द्या. संपर्क करा श्री प्रसाद गोंदकर पाटील 9420 05 91 किंवा श्री दत्तात्रय सोमवंशी 9689 65 91 91. साई प्रसाद नगर, शिर्डी.